नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू रॉयल स्वाती योगेश ब्लॉग्स। तर मंडळी, आपण आलेलो आहोत आता सिडनीमध्ये। आपले सिडनीचे ब्लॉग जर का तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत टुम्बालाँग पार्कमध्ये। तर टुम्बालाँग पार्क युजुअली आज थोडा बिझी आहे। तर माझ्या मागे बघू शकतात, आता या साईडला तर बिझी नाही आहे, पण या साईडला ऑलमोस्ट बिझी झालेलं आहे। तर इथं आता तयारी होते, तुम्हाला फ्रंट कॅमेरा लावून दाखवतो। टुम्बालाँग पार्कच्या अगदी समोर वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरी ओपन एअर सिनेमा ऑर्गनाईज केलेला आहे मित्रांनो। इथं बघू शकता तुम्ही, इथं तयारी चालू आहे, मी तुम्हाला दाखवतो। आता इथं सगळ्यांना झोपून, काही लोकांना बसून अशी सोय केलेली आहे। आणि सेंटरमध्ये टेबल वगैरे लावतील। हे बघा, ते वुडन टेबल दिसत आहे ना तुम्हाला, इथं खाण्यापिण्याची सोय करण्यात येईल सगळ्यांना। तर अशा प्रकारे इथं स्क्रीन वगैरे ऑर्गनाईज केलेली आहे। इथं आता सोय करण्यात येते। इथं बघा आईस वगैरे, आता इथं दारूच्या बॉटल्स वगैरे इथून एंट्री मित्रांनो। तर या एंट्रीमधून तुम्हाला तिकीट घेऊन एंटर करावं लागणार आहे। तर याच्यासाठी एक छोटंसं तिकीट पण त्यांनी ठेवलेलं आहे टेबल बुक करण्यासाठी। आता जास्त वेळ न घेता आपण आता जाऊया पुढं पण इथं गार्डन वगैरे आहे। तर इथं बरीचशी पब्लिक आलेली आहे, कारण वीकेंडला युजुअली गर्दीच असते मित्रांनो। तर बघू शकता किती क्राऊड आहे आज, बऱ्यापैकी क्राऊड आलेला आहे। सगळे लहान मुलांना घेऊन आलेले। हो माय गॉड, वीकेंड असल्यामुळे सगळे पॅरेंट्स आपल्या मुलांना खेळायला घेऊन आलेले आहे मित्रांनो। इथं अतिशय सुंदर असं वातावरण इथं झालेलं असल्यामुळे तर खूप एन्जॉय करतायत लहान मुलं। लोक इथं टेंटच्या खाली बसलेले आहेत, मुलांना खेळण्यासाठी प्रॉपर जागा आहे इथं मित्रांनो। तर क्राऊड बघू शकता तुम्ही, भरपूर क्राऊड आहे आज। लहान मुलं घरी बसून बोर होऊन जातात, म्हणून वीकेंडला इथं त्यांना खेळण्यासाठी आणत असतात पॅरेंट्स। तर बघू शकता तुम्ही, लहान मुलांना खेळण्यासाठी खूप उत्तम प्लेस आहे मित्रांनो। ऑसम, हे बघा किती क्राऊड आहे आज। ही बिल्डिंग इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरची बिल्डिंग आहे। त्याच्या बाजूला सॉफिटेल, मोठ्या बिल्डिंग्स आहेत बघू शकता तुम्ही इथं सगळे। आणि हा डब्ल्यू, याचा तुम्हाला रात्रीचा व्ह्यू पण दाखवेल लांबून। रात्रीचा व्ह्यू इतका सुंदर दिसतो ना मित्रांनो। ही जी डब्ल्यू बिल्डिंग आहे ही आताच रिसेंटली बनलेली आहे सिडनीमध्ये। व्ह्यू बघू शकता मित्रांनो तुम्ही, किती सुंदर व्ह्यू आहे। इथं स्पेशल लोक फोटो काढण्यासाठी येत असतात मित्रांनो। खूप जबरदस्त असा व्ह्यू आहे इथं। हा रात्रीचा व्ह्यू आहे मित्रांनो, रात्री एवढा सुंदर दिसतो हा एरिया। आज सिडनीमध्ये तापमान खूप जास्त आहे मित्रांनो, 30 डिग्रीपेक्षा जास्त तापमान आहे। आणि आज वेदर गरम असल्यामुळे, हॉट असल्यामुळे पब्लिक खूप कमी आहे। आता 5-6 वाजेनंतर निघेल। या स्क्वेअरवर बघण्यासारखे असते गर्दी, पण खूप जास्त क्राऊड येत असतो तेव्हा। या देशामध्ये ट्रॅव्हल करण्याचा फायदा एकच आहे मित्रांनो, की डिसिप्लिन खूप जास्त आहे। तर सगळे लोक आपल्या कामात बिझी असतात, कोणी रोडवर कचरा टाकत नाही। सगळ्या गोष्टी प्रॉपर वेने होत असतात। चालण्यासाठी सेपरेट रोड असतात, सायकलसाठी सेपरेट असतात। त्याच्यामुळे कसं आहे, कोणी कोणाचं रूल्स ब्रेक करत नाही। तर त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी प्रॉपर वेने चालत असतात, नाही का। तर अशा गोष्टी जर का आपल्या पण देशात व्हायला लागले तर मग ती मजाच वेगळी आहे। असो, तुम्ही बघू शकता माझ्या मागे किती क्लीनलीनेस आहे मित्रांनो। अजिबात कुठं काळी कचरा दिसणार नाही तुम्हाला। आणि सगळे रूल्स फॉलो करतात, त्याच्यामुळे प्रॉब्लेम कुठंच येत नाही। या ज्या मोठ्या आणि जुन्या बोट्स दिसत आहे ना मित्रांनो, हे फक्त वर्षातून एकदाच बाहेर निघत असतात। हे काहीतरी 1700 का 1800 सालची बोट आहे, खूप जुनी बोट आहे ही। आणि या बोट्स फक्त 31 डिसेंबरला निघत असतात शो करण्यासाठी। तर त्या दिवशी या बोट्स आपण पाहिल्या पण होत्या वाटतं। तर मला माहीत नाही तुम्ही त्या ब्लॉगमध्ये जाऊन चेक केलं आहे का नाही, तुम्हाला या बोट्स पण बघायला मिळतील। तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, ऑस्ट्रेलियन नॅशनल मॅरीटाईम म्युझियम, हा पण त्याचाच पार्ट आहे, ऑस्ट्रेलियन नॅशनल मॅरीटाईम म्युझियम। तर तुम्हाला जर का हे म्युझियम बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा। तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हे म्युझियम जाऊन दाखवायचा प्रयत्न करू। याचं तिकीट काहीतरी 6-7 हजार रुपये इंडियन रुपीजमध्ये, काहीतरी 6-7 हजार रुपये तिकीट आहे। तर तुम्हाला दाखवायचा मी नक्कीच प्रयत्न करेल, फक्त मला कमेंट करून सांगा तुम्हाला बघायचं असेल तर। आता आपण ऑस्ट्रेलिया ट्रॅव्हल करतो आहे मित्रांनो। तर ट्रॅव्हल करत असताना खूप अडचणी येत असतात। आपण तुम्हाला नवनवीन व्हिडिओज दाखवायचा प्रयत्न करत असतो। फक्त प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही व्हिडिओ बघत असताना एक छोटंसं लाईक पण क्लिक करत नाही मित्रांनो। तर ॲटलिस्ट तेवढं तरी करत जा, जेणेकरून आम्हालाही मोटिवेशन वाटतं, आम्हीही मोटिवेट होत असतो।
आणि आम्हालाही नवनवीन व्हिडिओ बनवायला आनंद येतो. तर नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी येत राहतील, कायम येत राहतील. फक्त एक गोष्ट एकच आहे की तुमचा रिस्पॉन्स कमी होऊ देऊ नका. असंच नवीन टॉपिक घेऊन येईल तुमच्यासाठी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.